यायचं कसं वाटायचं की मी एकदम कॉलेज बॉय आहे. आता अंकल वाटतोय पोरीला घ्या बायको सांभाळा. पोरगा होता बरा होतो पण दिवसात अंकल झालो. ते मॉलमध्ये आल्यावर अंकलच होतो. थकलो मी अक्षरशः. त्या मॉलवाल्यांच्या पण लिफ्ट बंद, एलिव्हेटर पण बंद. चालत द्यायला लागते. आता पहिले जातो काहीतरी बिस्लरी पितो. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे प्रिन्सी भागवत ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर. तर आज आमचा संडे आहे आणि आम्ही खूप धमाल करणार आहे. तर संडे आम्ही नक्कीच फन डे मनवणार आहे. तर बघूया पुढच्या तुमच्या याच्यामध्ये. तर लाईक आणि सबस्क्राईब शेअर करू नका. चला तर आम्ही आता निघालो आहे पुढच्या प्लॅनसाठी आणि आम्हालाच माहिती नाही पुढचा प्लॅन काय. कुठे जायचं आपल्याला राणू? अच्छा मॉलला. कुठल्या मॉलला जायचंय? तर हे गाणं स्पेशल काकानी मावसाठी लावलंय. तर मी आता तुम्हाला ऐकवते कसं गाणं आहे. चला तर 10 मिनिटात आम्ही मेट्रो मॉल मध्ये एंट्री करणार आहे. मी कशी दिसतीये? तू आज तर खूप गोड गोड दिसतेस. बड़ी सुंदर दिखती हो, क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो. दिल से कहो कहते रहो अच्छा लगता है, जीवन का हर सपना अब सच्चा लगता है. स्वराचे काका. तर थोडीशी ट्रॅफिक लागले पण आमच्याकडे ड्रायव्हर एक्सपर्ट आहेत की ट्रॅफिकला पण मॅनेज करतात इझिली. हे बघा हे राणू आणि ही सुपरस्टार प्रिन्सी भागवत. रील स्टार प्रिन्सी भागवत अपकमिंग कॉमेडीच्या. तर गाईज आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की आमची व्हिडिओ खूप व्हायरल झाली पाहिजे. इव्हन प्रिन्सीची पण इच्छा आहे. असा व्हायरल करा ना तर गोल्डचा सोन्याचा भाव पण कसा नाही वाढला तसा आमचा व्हिडिओ वाढला पाहिजे. लक्षात ठेवा. तर लाईक सबस्क्राईब आणि अनफॉलो करू नका. दिसतोय अकबर आलेला आहे. चला आता फ्री मध्ये जेवण भेटणार आहे. भंडारा मॉल पब्लिक क्या बोलती है कभी कधी. मम्मी उठतो. चला आता आम्ही इथे मेट्रोचा टोल फाडायला लावलेला आहे. पाडायला काका पाडायला. किती द्यायचे पैसे? 50 रुपये. 50 रुपये. चला 50 रुपयामध्ये पार्किंग मेट्रो मॉलला. असं वाटत होतं की आपल्याला पार्किंग लगेच भेटेल पण पार्किंग साठी मारामारी चालू आहे इथे आमची. आणि पार्किंग फुल आहे आज कारण की संडे. संडेला असं मोस्ट ऑफ फॅमिली मॉलला येते. तर गाईज इकडे येऊन माझा स्कॅम झालेला आहे कारण की मला बोलले की आपल्याला ब्लॉग काढायचे सो मेट्रो मला जावं लागेल. हा एक ड्रेस आहे अजून. तर अजून काय आमची शॉपिंग काही संपत नाही. काका यांची अजून चालू आहे शॉपिंग. शॉपिंग थकले. आल्यावर कळलं की मला फक्त शॉपिंगला बोलवलेलं इकडे बाकी काही करायला नाही बोलवलं. तुम्ही पण कपडे घेतायत ना? आता करशील काय? तुम्हाला एवढं कपडे घेऊन देतो मी स्वतः काही नाही गेले. राधा काय कुठं भेटत नाही. राधा गेली कुठं? राधा क्या सो राधा परत बोला. लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा तरच आम्हाला व्हिडिओ काढायला देतील. नाही तुम्हाला एंटरटेन भेटणार नाही. सांगू नका नंतर मग आम्हाला व्हिडिओ कुठे तुमची आधी सांगतो. इथे मम्मी मॉलला शिवाय देता नाही. इथे लिफ्ट एलिव्हेटर चालत नाही. राधिका मस्ती करते. अरे तुमचं तरी ठीक आहे. आणि मला काय सांभाळायला लागते. काही अवदस आहे मॉलची. शॉपिंग बघा आमची शॉपिंग एकच टॉप घेतलेलं आहे. घेऊ शकतो आम्ही. तुला एक वन पीस कुठे घेतला बघू माझा वन पीस. काका कसं वाटतं तुम्हाला मॉलमध्ये फिरून? काय सांगू तुला. मॉलमध्ये पहिले यायचं तसं वाटायचं की मी एकदम कॉलेज बॉय आहे. आता अंकल वाटतोय पोरीला घ्या सगळं सांभाळा. बायको पण सांभाळा. बायको सांभाळा. पोरगा होतो बरा होतो पण दिवसात अंकल झालो. ते मॉलमध्ये आल्यावर अंकलच होतं. थकलो मी अक्षरशः. त्या मॉलवाल्यांच्या पण लिफ्ट बंद, एलिव्हेटर पण बंद. चालत द्यायला लागते. आता पहिले जातो काहीतरी बिस्लरी पितो काका. आता आम्ही ते
ऑर्डर दिलेली आहे. तर आजची ऑर्डर आज म्हणजे हे होतं का ऑफर होती, संडे ऑफर. ही आपली संडेची ऑर्डर आहे, ही म्हणजे ऑफर आहे. काका तुम्हाला काय पाहिजे? काका फुल एवढी मजा. तर आता आमची ऑर्डर येते. काका काका राधिका सोबत आहे. काका तुम्हाला काय पाहिजे? तुम्ही काय मागवलंय? मला मी असं मागवलंय की ज्याची प्राईस 100च्या खाली आहे. की इकडे जम्बो किंगमध्ये यांचा प्राईस 160 रुपये 170 रुपये बर्गर. त्याच्यापेक्षा जाऊन वडापाव खातो ना. बर्गर वडापाव तेवढी टेस्ट येते. मग मला नाही आवडत भंगस बिंगस घ्यायला. कसं हे मला नाही भंगस मी ना का देईल. टेस्टी पण नसतं आणि प्राईस पण जास्त. आलं नाही खायचं तुम्ही खायचं. बंकस काही नाही फ्रीचं भेटल्यावर. फ्रीज मम्मीने पैसे दिले. फ्रीज मम्मीने पैसे दिले. आता मला आवडतं. आता आवडतं. राजू कसं आहे? खा बाबू. अरे हे बघा नवीन आयटम. वाव. काका बोलले मी खात नाही आणि काका पक्के चालू झालेत. नाही काका आता छान आहे. फ्रीचं छान आहे. राजू काकाला बरवते बाबो. टेस्ट करणार आहे घास. एकदम भंगार. तू माऊ हा. राजू. तर आता आम्ही मिस्टर DIY मध्ये आलेलो आहे. तर काका एवढा काय विचार करताय? मला एक कळत नाही ही बॉटल आहे का शिटी आहे? बॉटल आहे. मी कधीच विचार करतो. सो फायनली मला स्वतःकडनं कळाले ही बॉटल आहे. आतापर्यंत मी समजत होतो की शिटी आहे. गाडी नाही. हे घे. वाव ब्युटिफुल. आपण कुठे नाही जाणार आहे. प्लेन मध्ये तर जाऊच नाही शकत. प्लेन मधले नाही. ओ सॉरी. मला एकदा बघ ती 490 घ्यायचंच आहे. तुम्हीच पैसे नाही तुम्हाला जायचे. माव तुम्हाला पक्के हे करेल. काय गोल फिरवायला मला कळत नाही जायचं. एक्झिट कुठे? माव कुठे? एक्झिट कुठे कळत नाही. राजू नशीब मम्मी भेटलेली आहे. येऊन जाऊन एकच फुगा देऊ शकतो. तिची बॉटल माऊसचं काय घ्यायचं तुला? चल राधिकाला फुल हे केलंय. अरे त्यांचं दीदीला वाव दीदी इकडे नको दीदीला. व्हेरी गुड. छान आहे. फोटो वाले डान्स करतो. राधू कसे मस्त आहे. छान आहे. ए रॅबिट तू पहिले तुझं मला बोल. काय बोल. तुझं काय पण चालू कर. माझा अरे कुठे नाही जायचं मग. झालं एंड इथे संपायचं. करायचं ट्राय करूयात आपण आता. कधी फुल बॉडी मम्मी ऐकतच नाही आणि काकाला हे करायचं ते फिश पा करायचं आहे. मम्मी ऐकतच नाही. मम्मी बोलते खाली जाय. माऊ कुठे गेली? माऊ कुठे? माऊ येताना तुम्हाला आता दाखवतो आम्ही की राणूला आम्ही सांगितलं की तुम्ही जाऊन मसाज करा. तर राणू मसाजला गेली. तिला एवढं बरं वाटलं तिनं अक्षरशः मॉलमध्ये गोरायला लागले. बघूया असते का. राधिका मस्त खेळते.
इथे राधिकाचा प्लेइंग ग्राउंड आहे. राधिका इथे खूप एन्जॉय करतो. आली आली गुदगुल्या होतात गुदगुल्या. जपून जा काका कसं वाटतंय? असं वाटतंय ते उगाच राणूनी 5,000ची सायकल आणली. आम्ही मजाकमध्ये आयफोन बघायला गेलेलो, पण या लोकांचं एवढं बोलबच्चन ऐकलं घ्यायला झालेलं रेडी. माहिती का तुम्हाला? 1.5 लाख रुपये टाकायला रेडी झालतो. बरं झालं बाहेर आलो. कसं पूर्ण दिवस फिरलो तर लोक आजकाल चाय पे चर्चा करतात, आम्ही आईस्क्रीम पे चर्चा केली. अरे ती आईस्क्रीमच पण एवढी महाग, म्हणजे ती फक्त कप मध्ये घेतली ना, छोटा स्मॉल म्हणजे बघू राधूच्या हातात दाखव. एक स्कूप आहे बघ, एवढं एक स्कूप 90 रुपयाचं. नाही, एक स्कूप 89. याच्यापेक्षा 2 स्कूप घेतले ना तर ते होते 189, आणि त्याच्या मोठं होतं 249. म्हणजे ते फक्त 3 स्कूप, बापरे, म्हणजे 250. आणि तो कोण वेगळा घ्यायचा 50चा, त्याच्यावरती स्टफिंग 30 रुपयाचं. म्हणजे तो कोण गेला की तिला 300 रुपयाचा कोण बाबा. त्यात पण तुम्ही टेस्ट बघाल ना तर प्लस त्याच्यामध्ये मी एकच घेतला 90 रुपयाचा. त्याच्यामध्ये पण राधिकाने खाल्ला, स्वराला दिला नाही, तर स्वरा त्याच्यावर रागवलीये. मी स्वराला काय बोलली, स्वरा तिच्या मम्मीचं आलं. ऍक्च्युली मम्मी खूप ओरडली, 90 रुपयाचं आईस्क्रीम कोण खाते का? आता काय सांगू तुम्हाला, शेळीच्या दुधाचं आईस्क्रीम होतं ते. म्हणजे तिची मम्मी बोलली 90 रुपये, तर मी बाहेर सगळ्यात. तर इथून पुढे आम्ही शूट नाही करू शकलो कारण की आमची बॅटरी खूप लो झाली होती. पण आम्ही याच्यानंतर गेलेलो ज्यूस प्यायला, मोमोज खाल्ले, पाणीपुरी खाल्ली आणि खूप मजा केली. राधिकाने पण खूप जास्त मजा केली. आणि जर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करू शकलो आणि खूप जास्त मजा केली. लाईक शेअर सबस्क्राईब